काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठीसह आता केरळच्या वायनाड मतदारसंघाची निवडणूक लढणार आहेत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटनी आणि रणदीप सुरजेवाला यांनी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। राहुल गांधींनी दक्षिणेतून निवडणूक लढवावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू येथील नागरिकांकडून केली जात होती, असं देखील काँग्रेसने स्पष्ट केलंय। राहुल गांधी 2 जागांवरून लढणार। अमेठी सोबतच केरळच्या वायनाडमधूनही रिंगणार। राहुलच्या निर्णयावरती भाजपची टीका तर डावे नाराज। राहुलना पराभूत करण्याचा डाव्यांचा निर्धार। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या अमेठी बरोबरच केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। अमेठी राहुल गांधींची कर्मभूमी आहे। अमेठी सोबत त्यांचं नातं कुटुंबातील सदस्याप्रमाणे। मात्र दक्षिणेतून वारंवार मागणी होत होती की राहुल गांधींनी केरळ, कर्नाटक किंवा तामिळनाडूतील एका जागेवरून निवडणूक लढवावी। त्यामुळे त्यांनी केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचं काँग्रेसकडून सांगितलं जात आहे। तीनों प्रांतों से इसलिए मांग आई कि उत्तर और दक्षिण भारत का एक सूत्र है, वो हमेशा एक दूसरे से जुड़े रहे। इसलिए 3 प्रांतों ने केरल, कर्नाटक और तमिलनाडु से ये बार बार मांग आई कि श्री राहुल गांधी दूसरी सीट से लड़ें। तो अब अमेठी के साथ साथ राहुल गांधी जी ने यह फैसला किया, जैसा श्री ए.के. एंटनी जी ने आपको बताया, कि राहुल गांधी जी वायनाड सीट से भी लड़ेंगे। राहुल यांच्या आधी त्यांची आजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही 1980 मध्ये उत्तर प्रदेशच्या रायबरेली आणि आंध्र प्रदेशचे मेडक येथून निवडणूक लढवली होती। तर सोनिया गांधी यांनीही 1999 मध्ये उत्तर प्रदेशच्या अमेठी आणि कर्नाटकच्या बेल्लारीमधून निवडणूक लढवली होती। दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे केरळमधील ज्या वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत, तो मतदारसंघ भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण असा आहे। तसंच येथील राजकीय गणित देखील खास आहे। केरळमधील वायनाडच का? केरळमधील वायनाड मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला। गेल्या 2 निवडणुकांमध्ये काँग्रेसची बाजी। वायनाडच्या जागेवरून केरळ काँग्रेसच्या रमेश चेन्निथला आणि ओमान चांडी यांच्यात वाद सोडवण्यासाठी राहुल यांचाच लढण्याचा निर्णय। वायनाड मतदारसंघ केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकशी जोडलेला 3 राज्यांशी जोडलं गेल्यानं उत्तर आणि दक्षिणेशी संबंध चांगले होणार। राहुल गांधी यांचा हा निर्णय जाहीर होताच भाजपकडून त्यांच्यावरती टीकास्त्र सोडण्यात आलं। राहुल गांधी केरल की ओर भागे हैं अमेठी छोड़कर। क्यों केरल भागे हैं? आप सबको मालूम है, अमेठी में इस बार उनका हिसाब किताब चुकता होने वाला है। तो वहां पर केरल के अंदर जाकर ये जो तुष्टीकरण की राजनीति है, इसके आधार पर विजेता बनने चाहते हैं। दुसरीकडे वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा राहुल गांधी यांचा निर्णय डाव्यांना पटलेला नाहीये। वायनाडमध्ये राहुल गांधींना पराभूत करण्याची प्रतिज्ञा डाव्यांनी केली आहे। हे डाव्यांना आव्हान असून त्यांची लढाई भाजपच्या विरोधात नाही, असं केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी म्हटलंय। वायनाडमध्ये CPI-M राहुल गांधींना पराभूत करेल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला। केवळ भाजप नेत्या स्मृती इराणी गेल्या 5 वर्षांपासून बऱ्याच कार्यशील आहेत। 2014 मध्ये राहुल गांधी यांच्याकडनं पराभूत झाल्यानंतर त्यांनी सातत्यानं राहुल यांच्यावरती हल्ला चढवलाय। तर दुसरीकडे केरळमध्ये डाव्या सरकारनं राहुलला हरवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे। हे सगळं चित्र पाहता राहुल यांची 2 जागांवरील लढाई नक्कीच रंगतदार होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।